नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण, प्रत्येक व्रत, प्रत्येक परंपरेमागे एक गहन विचार दडलेला आहे. त्यामध्येही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यानचा चातुर्मास हा आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. हा कालखंड अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक साधनेसाठी उपयुक्त मानला जातो. या 4 महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, हरतालका, गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी अशा अनेक सणांची रेलचेल असते. पण चातुर्मास म्हणजे नेमकं काय? या काळात काही पदार्थ का वर्ज्य मानले जातात? उपवास आणि व्रत करण्यामागे खरा उद्देश काय आहे? आजच्या धकाधकीच्या जगात ही परंपरा कितपत उपयुक्त आहे? या आणि अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती काळे. डॉक्टर काळे या MBBS, MD, DNB ॲनेस्थेशिया असून गेली 28 वर्षे भूलतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेक परिषदांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या 25हून अधिक संशोधनांवर आधारित लेखन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्या MDच्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शनही करतात. याशिवाय गेली 25 वर्षे त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा आणि साधना करीत आहेत. हिंदू धर्म, अध्यात्म, साधना आणि संस्कृतीचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. ज्योतिताई, विवेक संवादमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम चातुर्मास म्हणजे नक्की काय? त्याचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व काय? सर्वांना आता चातुर्मास म्हणजे आपल्याला माहिती आहे की 4 महिन्यांचा काळ, त्याचा अर्थ. हा चातुर्मास जो आरंभ होतो तर तो आषाढी एकादशी ज्याला आपण म्हणतो, त्यालाच देवशयनी एकादशी असं पण म्हटलं जातं. तर या दिवशी चातुर्मासाचा आरंभ होतो आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकातली शुद्ध एकादशी जी आहे, तर ह्या एकादशीला हा जो चातुर्मास आहे तर तो संपतो. काही जण हा आषाढ पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ, हा 4 महिन्यांचा काळसुद्धा चातुर्मास म्हणून मानतात. तर हा जो चातुर्मास आहे तर ह्याचं धार्मिक महत्त्व असं सांगितलेलं आहे की आता जसं आपण पाहिलं की देवशयनी एकादशी म्हणजे देव या दिवशी झोपी जातात, विशेष करून भगवान श्री विष्णू. अच्छा. तर हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला देव जो पालनकर्ता आहे आपल्या सृष्टीचा, तो ज्या वेळेला योगनिद्रेमध्ये जातो तर त्यावेळेला ह्या सृष्टीवरती साहजिकच जे रजतम किंवा असुरांचं प्राबल्य असं जे आपण म्हणतो तर ते वाढतं. आणि म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला काही ठराविक व्रत, वैकल्य किंवा सण उत्सव असे जे आहेत तर हे आपल्याला साजरे करायला सांगितलेले आहेत. आणि आपल्याला त्याचं हे आध्यात्मिक महत्त्व आणि ह्या काळामध्ये जी काही आपण साधना सेवा करतो याचं फळसुद्धा हे अधिक प्रमाणामध्ये मिळतं असं सांगितलेलं आहे. आणि सामाजिक त्याचा जर आपण भाग बघितला तर कितीतरी सामाजिक उत्सव आणि सण हे ह्या कालावधीमध्ये आपण साजरे करतो. म्हणजे आत्ता आपली आषाढी वारी जी असते त्या वारीला सुद्धा आपण बघतो की लाखोंच्या संख्येने वारकरी तिथे जातात. आणि जी लोक प्रत्यक्षामध्ये वारीमध्ये जाऊ शकत नाहीत तर अशी लोकंसुद्धा त्या वारकऱ्यांचं आगत, स्वागत आणि सेवा करतात. म्हणजे की निदान आपण पांडुरंगापर्यंत जर जाऊ शकत नसलो तर निदान तिथे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली तर आपल्याला तिथे पोहोचल्याचं पुण्य मिळेल. तर त्यामुळे सामाजिक पद्धतीचा पण हा खूप मोठा सोहळा आणि सहभाग हा सर्वांचा याच्यामध्ये आढळून येतो आपल्याला. या 4 महिन्यात कोणकोणते मुख्य उत्सव येतात आणि त्यांचं थोडक्यात महत्त्व काय सांगता येईल? खरं सांगायचं तर हा सण आणि उत्सवांचाच एक मोठी रेलचेल या चातुर्मास म्हणजे सण उत्सवांची, व्रतांची सगळी रेलचेलच असते ही सगळी. अगदी. तर म्हणजे त्याचं असं आहे की आता आपण पाहिलं की
श्री विष्णू जे आहेत, पालनकर्ता जे आहेत, तर ते योगनिद्रेमध्ये गेलेले आहेत. खरं म्हणजे की जो मनुष्याचं 1 वर्ष आहे, तर ते म्हणजे देवतांचा हा 1 दिवस म्हणजे अहोरात्र असं आहे. आणि त्याच्यामधले 4 महिनेच देव जे आहेत तर ते झोपी जातात असं म्हटलं आहे. म्हणजे खरं तर 6 महिन्यांची रात्र हां, असायला असायला पाहिजे, पाहिजे. हां. पण त्याच्या आधीच देव उठतात. तर हा 4 महिन्यांचा जो कालावधी आहे, तर त्याच्यामध्ये ब्रह्मदेव ही उत्पत्तीचं कार्य करत असतात, हं. असं मानलं जातं. आणि त्यामध्ये म्हणजे श्री विष्णू हे कोणत्याही प्रकारचं बाधा आणत नाहीत किंवा ते काही त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली सहभाग आपण जो म्हणतो तर तसा घेत नसतो. नाहीत आणि हं. त्याच्यामुळे ते त्यावेळेला योगनिद्रेत जातात. आणि मग ते योगनिद्रेत गेल्यानंतर आपल्या ह्या संपूर्ण सृष्टीचा प्रतिपाळ कोण करणार? हं. ह्या सृष्टीवरती जे आपण म्हणजे असुरांचं असं पूर्वी म्हटलं जायचं, आता आपण असं म्हणू शकतो की निगेटिव्हिटी, नकारात्मक गोष्टी ज्या आहेत, तर त्यांचं जे प्राबल्य वाढतं निसर्गामध्ये, वातावरणामध्ये, तर त्यांच्यापासून मनुष्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून अन्य देवी देवता ज्या आहेत, हं. तर त्या आपला कार्यभार या कालावधीमध्ये सांभाळतात अच्छा. आणि आपलं या सर्व नकारात्मकतेपासून रक्षण करतात. तर असा याचं महत्त्व आहे आणि म्हणून अनेक देवी देवतांचे सण उत्सव या हं. कालावधीमध्ये साजरे केले जातात. त्याची काय उदाहरणं देता येतील आपल्याला म्हणजे सणांची? आता सुरुवातच जर झाली तर ती आहे की गुरुपौर्णिमेपासून जर तुम्ही म्हणालात तसं, तर पहिले 4 दिवस आषाढी एकादशीच्या नंतर ते गुरुतत्व म्हणजे बृहस्पती जे आहेत देवतांचे गुरु, तर ते कार्य करतात आणि त्यांच्या सोबतीने अन्य जे गुरु आहेत, तर ते आध्यात्मिक गुरु सर्व, तर ते कार्यभार तो सांभाळतात. म्हणजे ते मार्गदर्शन करतात संपूर्ण मानवजातीला, की याच्यानंतर कशा पद्धतीने आपलं आचरण आपण ठेवायचं आहे, काय काय आपण ह्याच्यामध्ये गोष्टी करायच्या आहेत. तर हे मार्गदर्शन गुरुतत्व आपल्याला करतं आणि मग त्याचा उत्सव म्हणून आपण गुरुपौर्णिमा जी आहे तर ती साजरी करतो. यानंतर मग श्रावण मास सुरू होतो आणि श्रावण मासामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक दिवस हं. हाच म्हणजे एक उत्सव उत्सव किंवा हां. महत्त्वपूर्ण असा मानलेला आहे. आणि हा संपूर्ण महिना जो आहे तो विशेष करून शिव किंवा महादेव जे आहेत तर त्यांना बरोबर. समर्पित श्रावणामध्ये श्रावणी सोमवार सोमवारला आहे. वेगळं महत्त्व हो, आहे. हो, नक्की. त्याच्यानंतर मग मंगळागौर जी आहे, तर ती सुद्धा म्हणजे मंगळवारी. महादेवाशी निगडीत अशीच आहे. म्हणजे नागपंचमी आहे, तर तेव्हासुद्धा म्हणजे नाग ही महादेवांच्या शंकराचं. हां. हां, गळ्यामध्ये असणारी अशी आहे. तर त्याच्यामुळे सर्व जो महिना आहे, तर तो शिव देवतेला हा समर्पित आहे. याच महिन्यामध्ये कावड जी यात्रा असते, तर ती कावड यात्रा पूर्ण करून विविध नद्यांचं, सप्तनद्यांचं पाणी जे आहे, तर ते महादेवांना अभिषेक म्हणून घालण्याचा असा पण मोठा कार्यक्रम या कालावधीमध्ये असतो. बरोबर. त्याशिवाय नारळी पौर्णिमा जी आहे तर ती पण या कालावधीमध्ये होते. आणि मग शेवटी जो भाग आहे तर तो कृष्णाष्टमी. तर असं म्हटलं जातं की देवकीनी आणि वासुदेवाने द्वादशीपासून म्हणजे पुत्रदा एकादशी जी आहे त्याच्यानंतर द्वादशीपासून कृष्णाचा धावा किंवा त्याचं नामस्मरण आणि असं करायला सुरुवात केली आणि मग त्याचा परिणाम म्हणून श्रीकृष्ण जे आहे तर ते कृष्णाष्टमीला मध्यरात्री हा श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे श्रीकृष्ण तत्त्वसुद्धा तेव्हा जागृत होतं. भाद्रपदामध्ये आपल्याला माहिती आहे हरितालिकेच्या व्रतांनी सुरुवात होते आणि मग गणेश चतुर्थी जी आहे तर गणेश चतुर्थीचा 10 दिवसांचा जो अनंत चतुर्दशीपर्यंतचा उत्सव आहे तर हा म्हणजे मांगल्याचा, उत्साहाचा, सर्वांना अगदी म्हणजे भरभरून आनंद देणारा असा सोहळा आहे. म्हणजे श्री गणेश जे आहेत तर ते थोडक्यात आपला कार्यभार घेतात आणि सर्वांना आनंद आणि उत्साह देण्याचं आणि शक्ती देण्याचं, चैतन्य देण्याचं कार्य ते करतात. त्यानंतर मग पितृपक्ष आहे. पितृपक्षामध्ये जे पितर आहेत तर त्यांना मुक्ती देऊन म्हणजे आनंद पुन्हा त्याच्यानंतर सर्वांच्यामध्ये निर्माण व्हावा, हा हेतू त्याच्यात आहे. यानंतर मग नवरात्र. पुन्हा एकदा देवीचा म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्री शक्तीला सुद्धा किती महत्त्व दिलेलं आहे. तर 9 दिवसांचा हा शक्तीचा जागर हा तिथे होतो. इकडे शौर्य आणि वीरता आणि चैतन्य या सगळ्या गोष्टींचं म्हणजे अगदी भरमार या दिवसांमध्ये असते आणि बरोबर. विविध सण उत्सव म्हणजे अगदी नवरात्रातला प्रत्येक दिवस म्हणजे जसं व्रत केलं जातं त्याप्रमाणेच प्रत्येक दिवस हा काही ना काही कारणाने म्हणजे ललिता पंचमी आहे
किंवा मग अष्टमी आहे आणि खंडेनवमी आहे, दसरा आहे. तर असे सगळे सण हे या देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने साजरे केले जातात. आणि मग जो कार्तिक महिना आहे तर त्याच्यामध्ये श्री लक्ष्मी आणि कुबेर यांचं प्राबल्य आहे. काही जण म्हणतात की कार्तिक मासाचं नाव जे आहे ते कार्तिकेयाच्या वरून पडलेलं आहे. तर कार्तिकेय जी देवता आहे तर ती सुद्धा म्हणजे या ह्याच्यामध्ये आपलं रक्षण करण्याचं किंवा हे करण्याचं कार्य करते. अशा प्रकारे म्हणजे काही जणांचं असं मत आहे की आता श्रावण हा शिवाचा आहे, नंतर भाद्रपद हा श्री गणेशाचा आहे, त्यानंतर अश्विन जो आहे तर तो दुर्गादेवी किंवा पार्वतीचा आहे आणि कार्तिक जो आहे तर तो कार्तिकेयाचा. श्री म्हणजे थोडक्यात गणेशाचे मोठे शिवाची जी शिवपरिवार जो आहे तर शिवपरिवार हे दायित्व घेतो ह्या अच्छा. 4 महिन्यांचं आणि उत्सव म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं देण्याचं कार्य करतो. आणि इतर पण अन्य देवता जशा मी सांगितल्या तर वा, त्याही फार छान चांगली फोड करून तुम्ही सांगितलीत. आता याच्यामध्ये सण पण आहेत आणि व्रत पण आहेत. हो. पण ही व्रत आणि सण यांच्यात नेमका काय फरक असतो? हां, म्हणजे आता काही जी आपले व्रत जी आहेत तर त्या व्रतांच्या मध्ये साधारणपणाने आपण काही गोष्टी ज्या आहेत ती बंधनं पाळायची असतात, काही गोष्टींचा त्याग करायचा असतो. तर त्याच्यामध्ये आपण संकल्प पण घेतो की मला अमुक अमुक एक गोष्ट करण्यासाठी म्हणून हे मी व्रत करते आहे. त्याच्यानंतर मग काही गोष्टी आपण तिथे म्हणजे उदाहरणार्थ काही लोक जे आहेत तर ठराविक प्रकारचंच अन्न खातात किंवा आपली एखादी आवडती वस्तू आहे ती त्याग करतात त्या गोष्टीचा, किंवा ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं. नंतर जमिनीवरती झोपणं म्हणजे की पलंगावरती गादीवर न झोपता जमिनीवरती झोपणं. आता नवरात्र हा जो आहे हा उत्सव पण आहे आणि ते व्रत पण आहे. तर व्रत म्हणजे काय की हे जे सर्व नियम आहेत, उपवास करतात लोक, काही जण पायांमध्ये चपला घालत नाहीत त्या कालावधीमध्ये. आणि शेवटी जेव्हा हे व्रत संपूर्ण होतं तर त्यावेळेला त्याचं रूपांतर उत्सवामध्ये सणामध्ये होतं की जो दसरा आहे. तर म्हणजे जो सण आणि उत्सव आहे तर तो त्या देवतेला जे काही प्रिय आहे तर ते अर्पण करणं आणि आनंद उत्साह याच्यासाठी म्हणून साजरा केला जाणारा तो म्हणजे सण आहे. आणि जे बंधनं नियम पाळायचे आहेत, आपलं मन जे आहे ते सात्विक बनण्यासाठी, तर ते म्हणजे की व्रत आहे. म्हणजे व्रताचं पारणं थोडक्यामध्ये म्हणजे हे सणामध्ये होतं असं म्हणू शकतो आपण. तर ह्या ज्या सर्व परंपरा आहेत याच्या मागे आध्यात्मिक कारणं काय देता येतील, आणि दुसरं म्हणजे शास्त्रीय आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने याला काय महत्त्व आहे? ही जी काही पथ्य किंवा आपण बंधनं पाळतो व्रतांच्या निमित्ताने, त्याला काही शास्त्रीय आहार विषयक आणि आध्यात्मिक असे तिन्ही प्रकारचं महत्त्व काय सांगता येईल? बरोबर. तर आपण हे जे पाहिलं की योगनिद्रेमध्ये श्री विष्णू जातात 4 महिने आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की असुरांचं किंवा नकारात्मक शक्तींचं जे प्राबल्य आहे तर ते वाढतं. म्हणजेच काय होतं की संपूर्ण जे भूमंडल आहे तर त्या भूमंडलामध्ये रजतमात्मक लहरींचं असं प्राबल्य वाढतं. त्याच्यामुळे मनुष्याचा जो देह आहे तर त्या देहाभोवतीसुद्धा या रजतमात्मक लहरींचा परिणाम होतो आणि त्यामुळे माणसाचं जे वर्तन आहे तर ते स्वच्छंदी होतं किंवा स्वैराचाराकडे झुकायला लागतं. तर त्याच्यात पुन्हा ती सात्विकता निर्माण व्हावी याच्यासाठी म्हणून ही सगळी सण व्रत उत्सव आणि मग चातुर्मासाचं जे पालन करायला सांगितलं आहे तर ते त्याच्यामध्ये येतं. आणि याच्यामध्ये जसं आपण उपवास आणि हे म्हणतो त्याबरोबरच श्रवण कीर्तन भजन ध्यान जप ह्या सगळ्या गोष्टींचा पण अंतर्भाव आहे. तर तो जो आहे तर तो भाग आहे आध्यात्मिक. यानंतर शास्त्रीय भाग म्हणजे असा आहे की आपल्याला माहिती आहे की दक्षिणायन पण सूर्याचं सुरू झालेलं असतं या कालावधीमध्ये. त्यामुळे आपण बघतो की सूर्यप्रकाश जो आहे तर तो आपल्यापर्यंत या कालावधीमध्ये पूर्णपणाने पोचत नाही आणि त्या कारणामुळे जीवजंतू जे आहेत तर त्यांची उत्पत्ती म्हणजे बॅक्टेरियाज आपण जे म्हणतो, व्हायरसेस म्हणतो, आता पण आपण बघतो की खूप सगळे व्हायरल जे काही आजार वगैरे डिसीजेस आहेत किंवा डायरिया वगैरे ह्याच्यासारखे जे रोग आहेत ते सुद्धा या कालावधीमध्ये जास्त होतात. आणि इतकंच नव्हे तर एक अमेरिकेमधले WS कोगर म्हणून एक गायनेकोलॉजिस्ट आहेत तर त्यांनी पण असं संशोधन केलेलं आहे की त्याच्यामध्ये या जुलैपासून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंतच्या काळामध्ये महिलांना हे गर्भाशयाच्या विषयी असणारे जे आजार आहेत
तर ते अधिक प्रमाणामध्ये होतात असं त्यांनी, आणि विशेष करून भारतामधल्या किंवा या भागामधल्या लोकांना, महिलांना, तर हा अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर ह्याच्यावरून सुद्धा हे सिद्ध होतं की हा जो कालावधी आहे, तर ह्या कालावधीमध्ये आपण काही नियम पाळणं आणि त्या गोष्टी, आजार होण्यापासून आपलं रक्षण करणं ह्याच्यासाठी म्हणून आवश्यक आहे. आणि आहारविषयक जर म्हणाल तर साहजिकच सूर्यप्रकाश नसल्यामुळे आणि वातावरण पण असं थोडंसं डल असतं, तर त्याच्यामुळे आपली भूक पण या कालावधीमध्ये मंदावते. म्हणजे जशी आपल्याला हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यात भूक लागते, तर तशी आपल्याला ह्या पावसामध्ये विशेष भूक लागत नाही. आणि मग अशा वेळेला जर आपण जड अन्न खाल्लं, म्हणजे जसं की आता ह्याच्यात सांगितलेलं आहे की मांसाहार वर्ज्य करा किंवा मग काही ठराविक पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करा, तर मग हे जर पदार्थ आपण खाल्ले की जे पचायला जड आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला ते पचन चांगलं न झाल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा दुष्परिणाम होऊ चातुर्मासामध्ये शकतो. अनेक जण कांदा लसूण पण खात नाहीत. हो, कांदा लसूण आहे, काही भाज्या आहेत जसे की वांगी आहेत, मुळा आहे, मसूर आहे, उडीद आहेत, अशा प्रकारची अनेक गोष्टी आहेत. काही जण म्हणजे एकेका महिन्यासाठी एक एक पदार्थसुद्धा थोडक्यात सांगितलेला आहे. म्हणजे की असं म्हणतात की श्रावणामध्ये ज्या काही हिरव्या पालेभाज्या आहेत तर त्या खाऊ नयेत. म्हणजे अर्थातच जेव्हा त्या हिरवे पालेभाज्या जमिनीमधून उगवतात तेव्हा जमिनीमध्ये अनेक जीवजंतू असतात, बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात. तर त्या जर स्वच्छ नीट धुतल्या गेल्या नाहीत किंवा हे झालं तर मग ते आपल्याला त्यांचा बाधा होऊ शकते. म्हणून साधारणपणे श्रावणामध्ये पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत. त्याच्यानंतर भाद्रपदामध्ये दही खाऊ नये असं सांगितलं आहे. अश्विनामध्ये दूध घेऊ नये असं सांगितलं आहे. आणि कार्तिकामध्ये उडीद किंवा मसूर यासारखी द्विदल धान्य जी आहेत तर ती घेऊ नयेत असं साधारणपणाने सांगितलेलं आहे. आणि बरीच बाकीची पण आहेत, त्यांची लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे आहारशास्त्राच्या दृष्टीने कसं बघता याच्याकडे? आता हेच की आपल्याला ते जे पचन करायला एकतर काही गोष्टी अवघड आहेत म्हणून, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की त्या गोष्टी, आता आपण म्हणलं की बॅक्टेरिया किंवा जीवजंतू यांची जी वाढ आहे तर ती त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात होते आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून. आणि तिसरी गोष्ट जी आहे तर ती, तो आहार घेतल्यामुळे आपल्याला आणखीन सुस्ती येणं. म्हणजे रजतम म्हणजे शेवटी काय आहे की नकारात्मकता. म्हणजे आधीच आपल्याला वातावरणाच्यामुळे एक प्रकारची सुस्ती आलेली असते आणि तो आहार घेतल्याने जर आपलं आरोग्य बिघडलं किंवा अधिक सुस्ती आली तर त्याच्यामुळे आपली निष्क्रियता वाढणार आणि आपण आणखीन नवीन आरोग्यविषयक गोष्टींना निमंत्रण देणार. तर यासाठी म्हणून आपण त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि ज्या आपल्या ह्याच्यात सांगितल्या आहेत, जेवढं होईल आपल्याला तेवढ्या गोष्टींचं पालन. बरोबर. म्हणजे याच्या मागे केवळ अध्यात्म कारण नसून शास्त्रीय आणि आहारशास्त्राच्या दृष्टीने पण त्याला विशेष अगदी महत्त्व आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या काही चालीरीती आहेत किंवा जे काही धार्मिक सण उत्सव आपण सांगितलेत, या प्रत्येक गोष्टीच्या मागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक, म्हणजे शास्त्रीय आणि आरोग्यविषयक असा सगळा सारासार विचार करूनच ते सांगितलेलं आहे. आता पूर्वीच्या काळी कसं असायचं, म्हणजे आता लोक ही पापभीरू होती आणि देवावर त्यांची श्रद्धा होती. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की बाबा ह्या गोष्टी केल्यामुळे देव रागावतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला पाप लागतं. तर ते चटकन ऐकत असत, कारण शास्त्रीयदृष्ट्या किंवा इतर काही आपण त्यांना सांगण्यापेक्षा जर असं थोडक्यात त्यांना सांगितलं तर ते अगदी सहज साध्या भोळ्या लोकांना सुद्धा, जे शिकलेले नाही आहेत किंवा ज्यांना काही अन्य जास्त विशेष माहिती नाही आहे, त्यांना ते सहजपणाने पटायचं आणि ते त्याचं पालन करायचे. आता काय झालं, सगळेजण झाले बुद्धिजीवी, त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर का हे पाहिजे असतं आणि त्यांची आता देवावर श्रद्धा पण उरलेली नाही. म्हणजे देव आहे की नाही इथपासून त्यांची सुरुवात आहे. तर त्याच्यामुळे त्यांना आपण केवळ म्हणजे की हे असुरांचं प्राबल्य वाढतं किंवा देव झोपी जातात ह्या गोष्टींवरती त्यांचा विश्वास नाही बसत. तर त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने त्यांनी काय शास्त्रीय कारण त्याच्या मागे काय आहे, तर हे जर आपण त्यांना सांगितलं तर निश्चितपणाने त्यांना सुद्धा या गोष्टी पटू शकतील आणि मग ते या गोष्टींचं पालन करण्याचा विचार पण करू शकतील. बरं, नक्कीच. व्रत आणि सण हे साजरे करत असताना त्यातल्या विधीला किती महत्त्व असतं, का त्याच्या मागची भावना, त्याच्या मागचे नियम आणि उद्देश याला महत्त्व दिलं जावं? बरोबर आहे. म्हणजे आता विधीला तुम्ही जास्त महत्त्व द्यायचं का या भावना, तुमच्या त्याचे नियम, कशासाठी हे करतोय
याला महत्त्व द्यायचं. निश्चितपणाने आणि ह्याच्यात बरंच लोकांमध्ये कन्फ्युजन कन्फ्युजन असतं असतं. की विधी करायचे जास्त हो, हो, हो. ह्याचं महत्त्व लोक काही जण देतात. तर बरोबर. काहींना ते विधीमध्ये हे नसतं, तर त्यांना त्याच्या मागचं का करायचं याला महत्त्व दिलं जातं. बरोबर. आता श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की म्हणजे श्रद्धावान जो आहे तर त्यालाच मी प्राप्त होतो. तर त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट श्रद्धेने आणि अगदी त्यांना फूल, पान, अगदी जल हे सुद्धा जरी अर्पण केलं, तरीसुद्धा त्यांनीसुद्धा ते प्रसन्न होतात. बरोबर. म्हणजे याच्यासाठी आपल्याला खूप मोठे काही विधी केले पाहिजेत, खूप हं. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ह्याचं महत्त्व म्हणजे ते एका परीने आहे. परंतु त्याच्यामागे जर श्रद्धाच नसेल, भावभक्ती नसेल, हं. उगीच कर्मकांड काहीतरी करायचं म्हणून हो. जर तुम्ही करत असाल, तर त्याच्यापेक्षा श्रद्धेने आणि भक्तीने जे केलेलं आहे, हं. तर ते जास्त महत्त्वाचं असतं. आपण साधी गोष्ट आहे ना, की आपण एखादी व्यक्ती आपल्या घरी आली आणि त्या व्यक्तीला आता आपल्याला कर्तव्यच आहे, तो आपला बॉस आहे किंवा अजून कोणीतरी आहे पाहुणे आलेले, तर त्यांना आपण काहीतरी आता बाबा चहा, खायला फराळ आणि काहीतरी भेटवस्तू दिलीच पाहिजे म्हणून आपण देतो. पण एखादी आपली जवळची व्यक्ती किंवा त्या व्यक्तीला सुद्धा आपण प्रेमाने काहीतरी आपल्या घरचा पदार्थ सुद्धा आपण केलेला खाऊ घालतो. बरोबर. तर याच्यामध्ये निश्चितपणाने फरक बरोबर. आहे. तर तसंच आहे व्रत आणि म्हणजे उत्सवांचं. औपचारिकता आणि हां. मनापासून एखादी गोष्ट करणं. बरोबर. भाव. आणि व्रत जेव्हा करतात तर तेव्हा त्याचा संकल्प करणं ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर MPSCची परीक्षा क्लिअर व्हायची आहे, तर तो हा संकल्प घेऊनच अभ्यास करतो ना, की मला ही परीक्षा द्यायची आहे, क्लिअर व्हायची आहे. तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनामधून त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर ती जे काही करण्याची गोष्ट असते ती प्रोसेस असते. पहिला असतो तो संकल्प असतो. त्याच्यानंतर ती प्रोसेस असते आणि ती प्रोसेस झाल्यानंतर त्याचं जे पूर्णत्व आहे, तर ते सुद्धा म्हणजे की त्याच्यामध्ये दान देणं किंवा ज्या प्रोसेसमध्ये आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्याला जप, तप करणं, ध्यान करणं, श्रवणभक्ती करणं, असा सगळा जो भाग आहे, तर तो सांगितलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगते की ह्याचं फळ जे आहे, या चातुर्मासामध्ये जे काही आपण करतो, तर त्याचं किती महत्त्व आहे. तर एका दासीपुत्राला सतत श्री हरीचे शरण कसे प्राप्त झाले, तर याची एक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते. तर एक असा महिला होती आणि जी अशी दासी म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी काम करायची स्वयंपाक करण्याचं आणि तिचा एक छोटा पुत्र होता. तर तोही तिच्यासोबत सेवेला मदत करायला जायचा. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी असे काही ऋषीमुनी किंवा असे आले आणि ते म्हणाले की आता चातुर्मास सुरू होतो आहे, तर चातुर्मासामध्ये आम्ही आता इथेच तुझ्या घरी राहून आम्ही संपूर्ण चातुर्मास इथे राहणार, तर आमच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची अशी तू सोय कर आणि आम्ही भगवत भक्तीमध्ये आम्ही लीन असणार. तर त्यावेळेला त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि 4ही महिने ही जी त्यांच्या घरी काम करणारी महिला होती, तर ती ते सगळे सगळ्यांचं भोजन बनवणं असं करायची आणि हा छोटा मुलगा होता, तर तो त्या सगळ्या साधू संतांची सेवा करत होता. त्यांना जेवायला देणं, त्यांचं जे काही आहे तर त्याची पूजा अर्चेची काय तयारी असेल किंवा अन्य सर्व गोष्टींना ते त्या मदत करणं. आणि त्यानंतर जेव्हा ते सगळे भागवत कथा किंवा श्रवण, भक्ती जे काही त्यांचं कीर्तन असं सगळं चालायचं, तर त्याच्यामध्येही तो तल्लीन होऊन सहभागी व्हायचा. मग चातुर्मास संपला आणि त्याच्यानंतर हे सगळे जायला निघाले. तर तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं आणि तो म्हणाला की मी पण तुमच्यासोबत येतो. मग त्यावेळेला तो जो ब्राह्मण होता तो म्हणाला की तू लहान आहेस अजून आणि तुझी आई पण आहे, तू जबाबदारी आहे आईची तुझ्यावर, तर तू जाऊ नकोस. पण तू इथे राहून ओम नमो भगवते वासुदेवाय असा तू नामजप कर, त्याने देव तुला प्रसन्न होईल आणि तुझं सगळं ठीक होईल. मग त्यानंतर काही कालावधींनी त्यांनी हा नामजप हा सुरू केला. कालानंतरानुसार त्याची आई जी आहे तर तिचा मृत्यू झाला आणि हा मुलगा मोठा झाला आणि मग तो पूर्णपणाने ध्यान, जप ह्याच्यामध्ये तो लीन झाला. मग एके दिवशी श्री नारायण प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी वर मागितला की मला अखंड तुमची चरणप्राप्ती होते आणि मी जेव्हा म्हणेन तेव्हा मला तुमचं दर्शन व्हावं. तेव्हा श्री विष्णूंनी सांगितलं की या जन्मात हे तुला शक्य होणार नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये मात्र मी तुला असा वर देतो की हे शक्य होईल आणि तुला हा मागचा जन्म पण आठवेल
आणि मग पुढच्या जन्मामध्ये त्यांनी जो जन्म घेतला तर तो नारद मुनी म्हणून जन्म घेतला. क्या बात आहे. वा. आणि आपण बघतो की नारायण नारायण अखंड त्यांच्या मुखामध्ये असतं. ते जेव्हा हवं तेव्हा श्रीहरींच्या चरणांपाशी प्रकट होऊ शकतात, ते तिथेच सतत राहतात. आणि म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर म्हणजे की चातुर्मासामध्ये सेवा केलेल्याचं फळ हे एवढं आहे की एका दासीपुत्राचा अखंड श्रीहरिचरणांची प्राप्ती होण्या इतकं त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून काही ना काहीतरी व्रत वैकल्य असं आपण प्रत्येकाने या कालावधीमध्ये करणं हे महत्त्वाचं आहे. फारच छान. चातुर्मासामध्ये कोणकोणती प्रमुख व्रतं केली जातात आणि जी सामान्य भक्तांनी सर्वसामान्य माणसांनी केलीच पाहिजेत किंवा अवश्य करावीत, केलीच पाहिजे म्हणजे काय अवश्य करावीत असं तुम्ही सांगाल? आता श्रावण महिना हा जो आहे हा तर संपूर्णपणाने म्हणजे श्रावण महिन्याचा प्रत्येकच दिवस हा व्रतवैकल्यांचा आहे. म्हणजे सोमवार श्रावणी सोमवार आहे, त्याच्यानंतर मंगळवार हा मंगळागौर आहे, बुध बृहस्पतीचं पूजन आहे, मग शुक्रवारी जे आहे तर ते जीवतीचं व्रत आहे. तर तो जीवतीचं व्रत म्हणजे काय आहे की तेव्हा आपली संतती जी आहे त्या संतती रक्षणार्थ केलेलं ते व्रत आहे. आणि शुक्रवारी देवीचीही पूजा केली जाते, शनिवारी अश्वत्थ मारुती आहे, रविवारी आदित्य राणूबाईची आहे. अशी प्रत्येक म्हणजे वार जे आहेत त्या प्रत्येक वाराची एक कथा आणि व्रत असं श्रावण महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यापैकी आपल्याला जी कुठली आपली इच्छा आहे आणि आपल्याला जे शक्य आहे तर असं कोणतंही व्रत आपण करू शकतो. त्याच्यानंतर हरितालिका व्रत आहे आणि ऋषीपंचमीचं व्रत आहे. तर ही अशी अनेक व्रतं आहेत, नवरात्रीचं आहे. तर आपल्याला मुख्य म्हणजे जे कोणतं व्रत हे शक्य आहे, आपल्याला ज्या देवतेची भक्ती आपण करतो तर त्यानुसार आपण कोणतंही व्रत हे आपण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या देवतेची स्पेसिफिक भक्ती नाही करायची. अशा वेळेला आपण आता एकभुक्त राहणं किंवा मग एकाडेक दिवस भोजन करणं किंवा त्यानंतर जे आपण म्हणतो की भाजका आहार म्हणजे हलका असतो ना तो, तर तो भाजका आहार घेणं किंवा एखादाच काहीतरी पदार्थ आहे त्या पदार्थाचा त्याग करणं, म्हणजे अशी छोटी छोटी आणि सोपी व्रतं की मग ज्यांची अगदी देवधर्म याच्याविषयी श्रद्धा नाही आहे परंतु आरोग्यासाठी म्हणून आपल्या आणि आपल्या म्हणजे अंतर्देहाची मनाची ह्याची जी आहे तर ती शुद्धी होण्यासाठी म्हणून असं आपण ह्या कोणतीही व्रतं जी आहेत तर ती करू शकतो. आणि वेगवेगळी व्रतं सांगितलेली आहेत, त्या व्रतांच्यानुसार आपल्याला जर करायचं असेल तर त्या व्रतांची माहिती ही आपल्याला संपूर्ण म्हणजे याच्यामध्ये चातुर्मासामध्ये उपलब्ध आहेच आहे. तर त्यानुसार आपण ते व्रत करू शकतो. म्हणजे असं हे केलंच पाहिजे असं कुठलंही त्याच्यामध्ये हे नाही, तेच काहीसं ऐच्छिक पण आहे. नक्की, पण कुठलं ना कुठलं तरी व्रत करावं असंही सांगितलेलं आहे. कारण जी व्यक्ती कोणतंही व्रत चातुर्मासात करत नाही तर ती व्यक्ती ही संवत्सरोद्भव पाप किंवा त्रिताप जे सांगितलेले आहेत, आधी जैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक असे, तर त्या तापांना ती बळी पडते असं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला जे झेपेल, जे जमेल, जे आवडेल असं कोणतं ना कोणतं व्रत आपण करावं की जेणेकरून आता आपल्या मनाला आपल्या शरीराला त्याची एक सवय लागते, आपल्याला एक शिस्त आपल्यामध्ये निर्माण होते. नाहीतर मग जसं म्हटलं की आपण स्वैराचार किंवा स्वच्छंदीपणा म्हणजे आता कोणतीही गोष्ट कधीही करावी कधीही खावी, म्हणजे आता आजकालची जर ही नवीन जनरेशन बघितली तर ते कोणत्याही वेळेला उठतात, म्हणजे रात्रभर काम करतात किंवा रात्री काहीतरी जागून बघतात, आणखीन त्याच्यानंतर सकाळी उशिरा उठतात. म्हणजे संपूर्ण दिवसाचं जे चक्र आहे त्यांचं तर तेच आपल्याला बिघडलेलं दिसतं, निसर्गाच्या विरोधातच अगदी. तर त्याच्यामुळे निदान या दिवसांमध्ये आपण सकाळी लवकर उठावं, लवकर रोज स्नान करावं आणि एक छोटंसं काहीतरी की बाबा रोज देवाला नमस्कार करेन, माझ्या आईवडिलांना नमस्कार करेन, असा छोटा छोटा जरी कुठलाही आपण एखादा संकल्प घेतला आणि तो पूर्ण केला तर रिझोल्युशन्स करायची असते ना लोकांची पद्धत. तर ती नवीन म्हणजे न्यू इयर 1 जानेवारीपासून वगैरे असं काहीतरी रिझोल्युशन करण्याच्या ऐवजी चातुर्मासामध्ये आपण ते नक्की करू शकतो. क्या बात आहे. व्रत करण्याची योग्य पद्धत कोणती? व्रत म्हणजे फक्त उपास का त्या पलीकडे जाऊन काही वेगळं करणं अपेक्षित आहे? हां, सर्वसाधारणपणाने व्रत म्हटलं की आपल्याला पहिलं लक्षात येतं तो उपवासच. तर
त्याच्यामध्ये उपवास हा एक भाग आहे की जो शरीराला आपण कष्ट देतो, पण त्याच्यासोबतच जसं आपण म्हटलं की अनेक बाकीची पण बंधनं असतात त्याच्यामध्ये. म्हणजे की ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं, त्याच्यानंतर जमिनीवरती झोपणं, किंवा काही जण म्हटलं तसं पायामध्ये चप्पल घालत नाहीत, किंवा काही गोष्टींचा त्याग करणं, म्हणजे की आपला आवडता पदार्थ जो आहे आणि जो आपल्याला रोज म्हणजे घ्यावासा वाटतो. म्हणजे अगदी उदाहरणार्थ साधा आपण कोणी रोज चहा पितो, कॉफी पितो, तर ह्या गोष्टींचा सुद्धा की नाही या 4 महिन्यांमध्ये किंवा निदान 1 नाही महिना करणार. तरी मी हे चहा कॉफी नाही पिणार. आरोग्याच्या दृष्टीने किंवा काहीतरी आपल्याला झाल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला असं करतो, किंवा लोकं आता वजन कमी करण्यासाठी किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी म्हणून साखर सोडून देणं, साखर बरोबर. न खाणं, किंवा मग आपण इंटरमिटंट फास्टिंग वगैरे जे असं म्हणतो, तर ते करतात. म्हणजे त्याला आता वेगळ्या पद्धतीने नावं दिलेली आहेत. परंतु तीच गोष्ट जर आपण या कालावधीमध्ये श्रद्धापूर्वक केली, तर त्याचं महत्त्व आहे. कारण कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने आणि भाव ठेवून करता, तर ते व्रत होतं त्याचं. तर त्याच्यामुळे जसं की आपण एरवी नेहमीच आपण जेवण बनवतो, पण ज्या वेळेला आपण एखाद्या देवतेला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून आपण ते बनवतो, तेव्हा त्याचा प्रसादामध्ये रूपांतर होतं. तर तोच भाग याच्यामध्ये पण आहे, की ज्या वेळेला कुठलीतरी श्रद्धा, भाव, भक्ती असं ठेवून आपण एखादी गोष्ट त्याचा संकल्प करतो आणि ते निष्ठेने पूर्ण करतो. पूर्ण करणं ह्याला पण खूप महत्त्व आहे. कारण एखादी बरोबर. गोष्ट जर आपण ठरवली आणि ती आपण अर्धवट ती सोडून दिली, तर त्याचं कोणतंही फळ तर मिळतच नाही. कधी-कधी त्याचा आपल्याला दुष्परिणामसुद्धा भोगायला लागतो. आणि म्हणून व्रत जे आहे किंवा संकल्प जो आहे, तो आपण असा करावा, की जो आपल्याला सहज शक्य होईल. म्हणजे सुरुवातीला आपण काही छोटा संकल्प केला आणि मग तो पूर्णत्वास गेल्याने आपल्याला पण त्याचा आनंद होतो. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर आपण मोठा संकल्प करावा. मग चातुर्मासात एकदम 4 महिन्यांचा संकल्प करण्याच्या ऐवजी 1-1 महिन्याचा असं पण आपण करायला. संकल्प करू शकतो. म्हणजे की श्रावणामध्ये असं केलं, भाद्रपदात अमुक केलं, किंवा मग 1च महिना मला जमतंय, तर मी 1च महिना केला. बरोबर. असं करून आपण ते संकल्प करू शकतो. पण त्याच्यामागे असणारी श्रद्धा, निष्ठा, भावभक्ती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये भगवत भक्ती ही महत्त्वाची आहेच आहे. कारण त्याच्यामुळे सात्विकता जी आपल्यामध्ये वाढावी, हा जो त्यामागचा उद्देश आहे. आणि आपली कोणतीही व्रतं जी आहेत, तर ती सांसारिक जे ताप आहेत, तर ते कमी होऊन पारमार्थिक जो भाग आहे, तर तो आपला वाढावा. आणि शेवटी आपण मनुष्य जे आहोत, तर ते ईश्वरापासून आपली निर्मिती झालेली आहे आणि त्याच्या चरणांकडेच आपल्याला जायचं आहे. तर ह्याची जाणीव कुठेतरी आपल्या मनात व्हावी आणि त्या दृष्टीने आपल्याकडून प्रयत्न व्हावेत. हा याच्या मागचा भाग आहे, जो आजकाल आपण विसरत चाललेलो आहोत. कारण लोकांची श्रद्धाच नाही आहे देवावरती. पण आता काही झालं तरी आपण म्हणतो, आता मी डॉक्टर आहे, पण शेवटी जर समजा एखादा रुग्ण आहे, बरा होत नाही आहे, तर आम्ही पण काय म्हणतो, की आता जशी देवाची कर्मची इच्छा इच्छा आहे. आहे, जर काही देवानीच कृपा केली तर होईल. बरोबर. म्हणजे शेवटी ते जे चैतन्य आहे आणि ते जे देवाने सृष्टी निर्माण केलेली आहे, तर ते निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्या कोणामध्येही नाही आहे. आपण हे मान्य करू किंवा न करू, पण जे सत्य आहे तर ते नाही बदलणार. आणि म्हणून त्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे, तर तो आपण कुठेतरी आचरायला हवा. आपल्या क्षमतेनुसार आपण तो आचरूया, पण निश्चितपणाने तो करूया. दुसरं म्हणजे व्रतांमुळे एक मनावर नियंत्रण ठेवणं किंवा सातत्य राखणं, तर या चांगल्या गोष्टी पण म्हणजे जरी त्यात काही श्रद्धेचा भाग जरी बाजूला ठेवला, तरी या देखील उपयुक्त गोष्टी आपल्याला त्यातून साध्य करता येऊ शकतात. निश्चितपणाने. म्हणजे आपल्याला जी शिस्त लागते, म्हणजे असं एक मानसशास्त्रानुसार किंवा ह्याच्यानुसार आता एक छोटं उदाहरण सांगितलं जातं, की जेव्हा आपण रोज सकाळी उठतो आणि आपल्या चादरीची आपण घडी घडी करून ठेवतो घालतो. आणि आपलं बेड आपण स्वच्छ करतो, तेव्हा त्या खोलीचा लूक एकदम बदलून जातो आणि आपलं मन जे आहे, तर ते तयार होतं, की आता मला संपूर्ण ह्याच्यामध्ये एक शिस्त, आणि ही शिस्त इट गोज फॉर अ लाँग वे. तर तसंच आहे, की जेव्हा आपण एखादा छोटासा काहीतरी नियम करतो आणि तो आपण पाळतो, पाळतो. तर त्यावेळेला ती आपल्याला एक सवय लागते, की आपण ह्या काहीतरी गोष्टी, बंधनं ही आपल्याला घालून घेतली पाहिजेत आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे. बरं. तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. दान, उपवास, जप, पूजन, सत्संग
या गोष्टींचं कसं महत्त्व आहे या काळात? आता हेच आहे की सात्विकता निर्माण करणं, भगवत चरणांपर्यंत जाणं, हा आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेला, हा अगदी पूर्वापारपासूनचा आलेला असा तो भाग आहे. तर आत्ता जसं सांगितलं की देव हे झोपी गेलेले असतात आणि त्याच्यामुळे रजतम जे आहे ते वातावरणामध्ये वाढलेलं असतं. मनुष्याचा पण जो आहे तो स्वैराचार वाढलेला असतो, म्हणजे त्याचं मन तसं तिकडे धाव घेत असतं. तर त्याच्यामुळे जे आहे तर ते जप तप हे जे आहे, म्हणजे आपण शरीराने उपवास करू पण आपलं मन तर धावतच असेल ना. तर मग ते मन जे आहे तर त्या मनाला सुद्धा आपण सात्विकता मिळवून देणं, ते कुठेतरी एके ठिकाणी आपण ईश्वरचरणी त्याला लीन करणं, हा त्याच्यामधला भाग आहे. आणि त्याच्यासाठी मग भजन कीर्तन ह्या अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ध्यान जप, तर ह्या गोष्टी आहेत त्यांनी आपली सात्विकता वाढते. आणि शास्त्रीय ह्याच्यानुसार सुद्धा हे आता सिद्ध झालेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही ईश्वराचं नामजप करता तेव्हा तुमचा ऑरा बदलतो, तुमच्या जी आहेत ती स्पंदनं जी आहेत तर ती बदलतात. अशी अनेक संशोधनं पण आपल्याला आढळून येतात. तर सनातन संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अशी काही संशोधनं केली गेलेली आहेत. तर त्याच्यामुळे आपण निश्चितपणाने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करून बघितल्या, कारण शेवटी अध्यात्म हे जे आहे तर ते कृतीचं शास्त्र आहे. जेव्हा आपण ते करणार तर तेव्हाच त्याचा अनुभव आपण घेऊ शकणार. तर त्याच्यामुळे आपण हे करून बघायला हवं. व्रतांबद्दल अनेक भीती पण लोकांच्या मनात असते. आपण व्रत करतोय, त्याचं पुण्य मिळेल, पण त्या व्रताचा जर मध्येच भंग झाला काही कारणांमुळे, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, काही नियंत्रणाच्या बाहेरच्या असतात. अशा वेळेला जर व्रताचा भंग झाला, तर ते धार्मिकदृष्ट्या त्याच्यावर काय उपाय करता येणं शक्य असतं का? होणाऱ्या परिणामांना सामोरं जाणे या पलीकडे काहीच उरत नाही? नाही, तर आपल्याकडे जर म्हणजे चुकून व्रतभंग आपल्याकडून झाला किंवा आता समजा कोणी काही हे करत असताना एखादा आजारी पडला किंवा अन्य काही कारण घडलं आणि त्याच्यामुळे व्रतभंग झाला, तर त्याच्यामुळे त्याला म्हणजे प्रायश्चित्त जे आहे तर म्हणजे क्षमायाचना करणं देवाची, किंवा मग 2 दिवस 3 दिवस उपवास करणं, किंवा मग म्हणजे पुरुषांच्यासाठी असं सांगितलं की केस वगैरे कापून हे करून पुन्हा एकदा नव्याने संकल्प घेऊन पुन्हा ते व्रत करणं, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा मग ते चांद्रायण, कृच्छ अर्धकृच्छ अशा प्रकारची व्रतं, म्हणजे जेवण खाण्यामधली किंवा काही बंधनं त्याच्यामध्ये पाळून पुन्हा एकदा ते व्रत प्रायश्चित्त करणं, घेऊन तुम्ही प्रायश्चित्त घेऊन ते करणं, असा भाग सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कोणतीही गोष्ट नाही आहे की तुम्ही ही अशी जर केली, ती तुमच्याकडून जर काही त्यात चूक झाली तर तुम्ही ती सुधारूच शकत नाही. फक्त एवढंच आहे की तुम्ही जाणून बुजून ती गोष्ट करत नाही आहात ना. तर हे तुम्ही स्वतःशी पारखून बघा. आणि जर अशा चुकून काही कारणांनी काही अपरिहार्य कारणांमुळे तो झाला असेल व्रतभंग, तर मग प्रायश्चित्त घेऊन आपण ते व्रत पूर्ण करू शकतो. चातुर्मासामध्ये केस किंवा केस कापायचे नाहीत, दाढी करायची नाहीत वगैरे पण पाळलं जातं. तर त्याच्या मागचं कारण काय नक्की? हा, चातुर्मासात काही जण निदान निदान श्रावणामध्ये तरी हे असं हे करतात. पाळतात. तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला आपण केस कापतो तर त्यावेळेला ती जी केसांचं जे ते रोम असतं तर ते उघडं पडतं आणि ती जी केशनलिका उघडी पडते तर त्याच्यामध्ये वातावरण ऑलरेडी आपण बघितलं की रजतमात्मक असतं, नकारात्मक स्पंदनांचं असतं. तर त्या ओपन म्हणजे आपण जे म्हणतो सायनसेस सारखं असं ते असतं, तर त्याच्यामधून ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणं ते सोपं जातं. आणि त्यावेळेला जेव्हा ते शरीरात प्रवेश करतं त्याच्यानंतर आपला संपूर्ण देह जो आहे तर त्या देहावरती सुद्धा हे काळं आवरण किंवा नकारात्मकतेचा असा जो हे आहे तर ते निर्माण होतं. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काही करावंसं न वाटणं, आळस येणं, किंवा मग आपल्या मनामधले जे नकारात्मक विचार आहेत म्हणजे राग येणं, सगळे आपण जे षड्रिपू किंवा असं म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता असते. आणि यासाठी म्हणून या कालावधीमध्ये केस कापू नयेत असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं पालन करायला म्हणजे आपण सहजपणाने ह्या गोष्टी करू शकतो. तर त्यामुळे आपल्याला आता
काहीच हरकत नाही म्हणजे ह्या गोष्टींचं पालन करायला असं मला करायला. वाटतं. ते चातुर्मास आणि व्रतवैकल्यामध्ये हिंदू धर्माची कोणती वैशिष्ट्य प्रकर्षाने दिसून येतात? आता व्रतवैकल्य ही जी आहेत म्हणजे आपण एक भाग बघतो की तो आपला जो आहे तर उपवास करणं म्हणजे शारीरिक भाग आहे. परंतु त्याच्यामध्ये जे आहे तर ते काया वाचा मने ह्या तीनही स्तरांच्या वरती ह्या गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे. तर उपवास तापास जे आहेत किंवा जमिनीवर झोपणं आहे, पायामध्ये चप्पल न घालणं आहे, ह्या सगळ्या शारीरिक स्तरावरती होणारा भाग आहे. मानसिक स्तरावरती म्हणजे काय की आपण कोणाशीही न दुखावता बोलणं, राग कोणावरती व्यक्त न करणं किंवा क्रोध जो आहे तर त्याला आवर घालणं. जसं की आपण काही गोष्टी खाणं पिणं किंवा ह्या गोष्टी आपण वर्ज्य करतो, त्याग करतो. म्हणजे आपल्या मनाचं काहीतरी त्याच्यामध्ये त्याग आपण करतो. आणि नामजप, संकीर्तन, श्रवण भक्ती म्हणजे आपल्या मनावरती आपण काहीतरी बंधनं घालून घेतो. आणि वाणी म्हणजे आपल्या तोंडून कोणालाही दुखावणारे शब्द आपण बोलायचे नाहीत. आणि मग काही जण म्हणून त्याच्यासाठी ज्यांना क्रोध आवरत नाही किंवा काहीतरी असे मौनव्रत पण धारण करतात ठराविक काळासाठी. तर म्हणजे त्याच्यामधून काय होतं की आपल्याला सेल्फ रिअलायझेशन जे म्हणतो ना, म्हणजे समोरचा माणूस काहीही जरी बोलला तरी आपल्याला उत्तर द्यायचं नाही आहे. तर तो जो संयम आहे किंवा मग आपलं त्याच्यामधून इंट्रोस्पेक्शन जे आहे तर ते व्हायला पण आपल्याला मदत होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं वागलं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, ह्या गोष्टींच्या वरती आपल्याला कंट्रोल ठेवणं जे आपण म्हणतो तर ते सोपं जातं. आणि अशा प्रकारे ती तीनही स्तरावरती आणि आध्यात्मिक लाभ तर त्याचा आहेच आहे. तर अशा सर्व स्तरांच्या वरती ह्या गोष्टींचा जो आहे तर तो आपल्याला लाभ होतो. आणि जसं आपण म्हटलं की सांसारिक सुखाच्याकडून म्हणजे एका मर्यादेपर्यंत सांसारिक सुख जे आहे तर ते आपण अनुभवतो. पण त्याच्यानंतर आपल्याला परमार्थाकडे वळायचं आहे ह्याची जाणीव करून देणारा असा हा कालखंड असतो. आणि मग तो आपल्यामध्ये भक्तिभाव निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. आता सगळ्यांची लाईफस्टाईल बदललेली आहे. सगळं धावपळीचं जीवन झालेलं आहे. हो. अशा लाईफस्टाईलमध्ये हे व्रतवैकल्य करणं कितपत आवश्यक आहे? आवश्यक तर नक्कीच आहे. जसं आपण म्हटलं की आपल्या मनावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, आपल्या भावभावनांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, आपल्याला एक मनाला शिस्त लागण्यासाठी आणि आरोग्याच्यासाठी पण आपण बघितल्या अनेक गोष्टी आहेत. तर यांच्यासाठी म्हणून हे व्रतवैकल्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ती आपण कोणत्याही पद्धतीने जसं म्हटलं की तुम्ही देवासाठी करायचं आहे असं नका म्हणू. स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या काहीतरी रिस्ट्रिक्शन्स, बंधनं पाळण्यासाठी म्हणून आपल्याला करायची आहेत. असा विचार करून जरी आपण केलं तरी हरकत नाही. तर तशी आपण करावीत. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती ऑफिसला जाते आहे. तिला खूप काही अगदी उपास-तापास करणं किंवा आजकाल लोकांना डायबिटीज किंवा अनेक बाकीचे आजार पण असतात. तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन करणं शक्य होईल उपास-तापास असं नाही. ठीक आहे, मग तुम्ही एखादी गोष्ट जी आहे तर ती आपण आवर्जून खायची किंवा आवर्जून नाही खायची. असा जो म्हणजे भाजका जो आहार आहे, तर तो आपण नक्कीच घेऊ शकतो. तो सर्वांच्यासाठीच चांगला आहे, पचनासाठी चांगला आहे. किंवा मग जे आपण एखादी गोष्ट की साधारण छोटी मुलं आहेत, तर त्यांनी रोज मी देवाला आणि आई-वडिलांना नमस्कार करून जाणार. महिला ज्या आहेत, तर तो रोज तुळशीला जल अर्पण करणार. आजकाल तुळशीला सुद्धा कोणी पाणी घालत नाही. पण त्याच्यामध्ये कसं की तुळस जी आहे, ही 24 तास ऑक्सिजनचा देणारी उत्सर्ग वनस्पती करणारी आहे. आहे. आणि म्हणून तुळस, पिंपळ, वड ह्या झाडांची पूजा करायला सांगितली आहे. त्याचं कारण पण हे आहे. आणि जर आपण बघितलं या कालावधीत, तर हा निसर्गाशी जोडणारा पण आपला महिना आहे. नागपंचमी आहे. तर त्या कालावधीमध्ये आपण नागांची पूजा करतो. की त्यांची प्रजोत्पत्तीचा पण तो काळ असतो. त्याच्यानंतर आपण नारळी पौर्णिमा म्हणजे की समुद्राला नारळ अर्पण करतो, की आता तू शांत हो आणि आम्हाला आता मासेमारी करण्यासाठी म्हणून आम्हाला परवानगी दे. तर असं आपण सांगतो. किंवा मग ह्याच्यामध्येच जो आपला नवरात्रीचा भाग येतो तर त्याच्यात आपण शस्त्रपूजन करतो. म्हणजे ज्या वस्तू आपण वापरतो त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी. बैलपोळा जो असतो तर त्या दिवशी आपण बैल हाच आपल्याला पूर्वीच्या काळी म्हणजे बैलाच्या माध्यमातूनच शेती आणि सगळं होत असे तर अन्नधान्य जे होतं तर त्याला एक दिवसाची ऑफिशियल विश्रांती आपण जे म्हणतो आणि मग त्याचं कोड कौतुक किंवा काही करणं. तर हे निसर्गाशी जोडणारा असा पण भाग हा याच्यामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण निसर्ग, मनुष्य
आणि देवी देवता हे सगळे एकच कसे आहेत हे दाखवून देणारा आणि त्यामुळे आपल्याला तो आधुनिक काळातसुद्धा आपण थोड्याशा आधुनिक पद्धतीने करू शकतो, परंतु ती व्रतवैकल्य आपण नक्की केली पाहिजेत. आता शेवटचा प्रश्न विचारतो, की जीवन सगळ्यांचं बदललेलं आहे, धावपळीचं झालेलं आहे. अशा याच्यामध्ये जी तरुण पिढी आहे, नवीन हे आहेत, त्यांना सहजपणे जी व्रतं पाळता येतील, अशी कोणती व्रतं तुम्ही सुचवाल, की त्यांनी सहज करता येण्यासारखी आहेत आणि ही तरुणांनी नक्की करावी, अवश्य करावीत? अशी कुठली सुचवाल? म्हणजे आता आपण बघतो तर जप तप ह्याच्यामधलं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला खूप वेळ जरी काही नाही करता आलं तरी आपण संध्याकाळच्या वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो नामजप आहे तर तो करावा. आपल्याला 1 माळ शक्य असेल, 3 माळा शक्य असेल, जसं आपल्याला शक्य आहे तसं करावा. आजकाल विविध चॅनेल्सवरती सुद्धा काही ऑनलाईन असे श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक जे आहेत तर दररोज काही श्लोक आणि त्यांचं पठण, त्यांचा अर्थ असं सांगितलं जातं किंवा काही, तर ते आपण सहजपणाने ऐकू शकतो आपल्या वेळेनुसार, आपल्या सोयीनुसार. कारण श्री विष्णूचं ची भक्ती या काळात करावी असं सांगितलेलं आहे. भागवताचं जे आहे आपण प्रत्यक्ष पाठ करत नसू तरीसुद्धा ऑनलाईनसुद्धा कित्येक गोष्टी अशा उपलब्ध आहेत, त्या ऐकू शकतो आपण. भागवत कथा आपण ऐकू शकतो. त्याच्यानंतर आपण जसं म्हटलं की साधं आपल्या आईवडिलांना आजकाल कोणी नमस्कारसुद्धा करत नाही. बरं. पूर्वी कसं होतं, आपण कोणाच्याही घरी गेलो की आपण आपले काका काकू मामा मामी कोणी मोठे जी कोणी मोठे आहेत असतील, हां. त्यांना आपण नमस्कार करायचो. आजकाल ही पद्धतच विसरली आहेत मुलं. म्हणजे आजकाल कोणीच नाही नमस्कार करत मोठ्या माणसांना. तर ह्या 1 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये दररोज आपण आपल्या घरामधल्या मोठ्या माणसांना नमस्कार करणार, देवाला नमस्कार करणार. देवळामध्ये अगदी रोज नाही तर एखाद्या ठराविक वारी दर्शन घ्यायला नक्की आपण जाणार. आपल्या घरातलं देवघरामध्येच आपण 10 मिनिटं पूजा करणार. अशी छोटी छोटी जी काही व्रतं आहेत आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार ही आपण करू शकतो. आणि म्हणजे जी व्रतवैकल्य की जी आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेली आहेत तर ती मग आपल्याला जी काही शक्य आहेत आणि पाळता येऊ शकतात असं आपल्याला वाटतं तर तीही आपण करू शकतो. पण अगदी फार काही नाही करता आलं तरी विद्यार्थीसुद्धा हे करू शकतात की आपल्या आईवडिलांना रोज नमस्कार करून आपण करायचं. शाळेत गेलं बरोबर. किंवा संध्याकाळी आपण आलं. पूर्वीच्या काळी आपल्याकडे शुभंकरोती म्हणण्याची पद्धत होतीच, आता तीही लुप्त होत चालली आहे. मग रोज एक आपण गणपतीचं स्तोत्र म्हटलं, कारण गणपतीचं स्तोत्र म्हटल्याने आपल्याला बुद्धीची देवता आहे तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार. तर रामरक्षा स्तोत्र म्हटलं, भीमरूपी म्हटली, अशी छोटी छोटी स्तोत्र आपण त्या कालावधीत तरी आपण रोज म्हणणार. असा एक छोटासा आपण जरी संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला तरीसुद्धा चालू शकेल. ज्योतिताई, आपण आज चातुर्मासाचा खरा अर्थ समजून सांगितलात. त्यामागील अध्यात्म, व्रतवैकल्यांचं महत्त्व, म्हणजे नुसतं व्रतवैकल्य नाहीत तर त्याच्यातून समजा देवावर जरी तुमची काही फार श्रद्धा नसली, देवाला मानत असा नसा, पण एक चांगलं माणूस होण्यासाठी या व्रतवैकल्यांचा कसा उपयोग होतो, की मग केवळ काही खायचं नाही, तसंच वाईट बोलायचं नाही, वाईट आचरण करायचं नाही. यांनी एक चांगला माणूस होण्यासाठी एक मदत होऊ शकते. हा संदेश आपण या चर्चेतून दिलेला आहात आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये चातुर्मासाचं महत्त्व या ठिकाणी उलगडून सांगितलं. त्याबद्दल विवेक संवादच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. गुरुदेवांच्या कृपेने हा सर्व जे सनातन संस्थेचे जे आमचे गुरु आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही साधना आणि सेवा करतो आणि त्या माध्यमामधून त्यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे तर त्यामुळे हे सगळं काही थोडंफार सांगण्याचा प्रयत्न मी करू शकले. तर आपल्याला जर अधिक या गोष्टींच्या संदर्भामध्ये माहिती हवी असेल तर सनातन संस्थेच्या वतीने अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. तर त्या ग्रंथांच्या माध्यमामधून पण आपण ही माहिती घेऊ शकतो. तर आत्ता आपण पाहिलं की जे काही सण आहेत, व्रत उत्सव जे आहेत या चातुर्मासामध्ये, तर हे सगळे कसे साजरे करायचे किंवा त्यांच्या मागचं जे काही धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे तर ते विशद करणारा असा हा ग्रंथ आहे.
तर हा ग्रंथ तुम्ही घेऊ शकता, वाचू शकता. या व्यतिरिक्त जे काही सण आहेत तर ते साजरे करण्यामागचं जे शास्त्र आहे, तर ते शास्त्र जे आहे ते उलगडून सांगणारा असा हा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ पण आपण वाचू शकता आणि मागवू शकता. आणि या व्यतिरिक्त विविध देवी देवता ज्या आहेत तर त्यांचं म्हणजे आता गणपती आला तर गणपतीची पूजा कशी करायची किंवा गणपतीला लाल फूलच का वाहायचं, अशा प्रकारे सर्व माहिती सांगणारा हा गणपतीचा आहे. आणि शिवाची उपासना कशी करावी असं सांगणारा हा ग्रंथ आहे. अशा प्रत्येक देवी देवतांची जी काही माहिती आहे तर ते सांगणारे वेगवेगळे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि आपल्याला sanatan.org या वेबसाईटवरती सुद्धा याची जास्त माहिती मिळू शकेल. फक्त ग्रंथ मागवायचे असतील तर आपण खाली लिंक देत आहोत, त्या लिंकवरून आपण हे ग्रंथ ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. येस, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक परंपरेमागे श्रद्धा आहे, त्याचबरोबर विज्ञान, आरोग्य, आत्मशुद्धी आणि समाजहिताचा विचार देखील दडलेला आहे. या परंपरा समजून घेतल्या तर आपल्याला नक्कीच त्यांचा उलगडा होणार आहे. आजचा संवाद आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि विवेक संवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नव्या विषयासह भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.